संच यादी पद्धतीने लिहा। आता आपल्याला हा जो चौथा प्रश्न आहे तो यादी पद्धतीनुसार सोडवायचा आहे। पहिला प्रश्न दिला आहे त्यांनी, भारतातील सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच। आता त्यांनी काय विचारलंय, सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, बरोबर। आता सौर वर्षातील महिने कोणते कोणते आहेत, तर ते संचयमध्ये या ठिकाणी बघा दिलेले आहेत। हे महिने आपल्याला माहिती आहे, बरोबर, मराठी महिने, ठीक आहे। तर संचय बरोबर ह्याच्यामध्ये काय ना बघा, महिरूपी कंसामध्ये संचय बरोबर काय याच्यामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन। तर हे काय आहे, ते सौर वर्षातील सर्व महिन्यांचा हा संच आहे, बरोबर। दुसरं बघूया काय आहे, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच आपल्याला यादी पद्धतीनुसार लिहायचा आहे, बरोबर। चला तर मग लिहूया। संच बी बरोबर, आता आपल्याला महिरूपी कंसामध्ये लिहायचे बघा। आता या ठिकाणी COMPLI या ठिकाणी एम नाही आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, कॉम्प्लिमेंटमध्ये एम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटमध्ये एम दोन वेळा आहे। त्यामुळे यादी पद्धतीमध्ये लिहित असताना जर शब्द एखादा किंवा अक्षर असेल किंवा अंक असेल, जर रिपीट येत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर तो एकदाच घ्यायचा असतो, हा रूल आहे, बरोबर। त्याच्यामुळे या ठिकाणी एम फक्त एकदाच वापरलेला आहे, दुसरा एम वापरलेला नाही, ठीक आहे। त्यानंतर आहे आय, ठीक आहे। त्याच्यानंतर एम कट केला कारण का एम दोन वेळा आला आहे। त्याच्यानंतर ई, एन आणि टी, ठीक आहे। त्याच्यामुळे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षराचा संच हा या पद्धतीने तयार होतो, ठीक आहे। त्यानंतर आता बघूया तिसरा प्रश्न काय आहे, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच। तर तुम्हाला माहिती आहे मानवाचे ज्ञानेंद्रिय 5 आहेत, बरोबर। कोणते कोणते तर आपण लिहूया। संच सी बरोबर महिरूपी कंसामध्ये कोणते कोणते आपले ज्ञानेंद्रिय आहेत, तर नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा, ही काय आहेत आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत। सोपा प्रश्न आहे। चला चौथा बघूया काय आहे, 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच। आता बघा आपल्याला काय बघायचे, मूळ संख्यांचा संच। मूळ संख्या म्हणजे काय आहे, तर त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला आपण कोणती संख्या म्हणतो, तर त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो। तर आपल्याला कोणत्या मूळ संख्या बघायच्या आहेत, तर 1 ते 20 दरम्यानच्याच, ठीक आहे। 20च्या पुढे आपल्याला जायचं नाही, बरोबर। 1 ते 20 मधीलच